आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयाच्या 1993च्या 10वीच्या बॅचचा स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर कार्यक्रम रविवार दिनांक 25 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तब्बल 31 वर्षांनंतर शालेय जीवनातील बालमित्र 50च्या घरात असताना पुन्हा एकत्र आले। गुरुजनांच्या आणि मित्रपरिवारांच्या सहवासात जुन्या आठवणी जाग्या झाल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य आर.जी. गव्हाणे सर हे होते, तर प्रमुख उपस्थितीत गुंड सर, मोहरे सर, गांगर्डे सर, दातीर सर, खांदवे सर, बांदल सर, गव्हाणे सर हे होते। हा कार्यक्रम आंबेश्वर कृषी वन येथे संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांच्या स्वागतापासून झाली। वाजत गाजत पुष्पवृष्टी करत त्यांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सर्व गुरुजनांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय दिला। शिक्षकांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या खेळ पैठणीचा या बहारदार कार्यक्रमानं या स्नेह सोहळ्याची रंगत वाढवली। या कार्यक्रमाचे बहारदार संचालन सिने अभिनेते सागर पडांगळे यांनी केले। खेळातील विजेत्या महिलांना पैठणी साड्या व विविध भेटवस्तू देण्यात आल्या। सर्व उपस्थित विद्यार्थी व गुरुजनांनी एकत्रित स्नेह भोजनाचा आनंद घेतला। न भूतो न भविष्यती असा अविस्मरणीय सोहळा झाल्याची भावना प्रत्येकाने यावेळी व्यक्त केली। या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला। प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन शेख हमजान, धानोरा, आष्टी। संदीप प्रेम जोड आगे। सरांचे आभार। आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय दोन मुली किंवा मुलं आणि मुली बोलणं खूप जड जातंय। मुली यांनी त्यांच्या गेल्या 30-35 वर्षाच्या जीवनामध्ये त्यांचं जे काही भवितव्य घडवलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून शाळेचे नाव उंचावले, कुटुंबाचे नाव उंचावले, गावाचे नाव उंचावले, देशाचे नाव उंचावले। यामध्ये आपल्या बॅचचे जे काही प्रथम मानांकित 2 विद्यार्थी सारड संगीता गोरखसाहेब मनीषा रघुनाथ गव्हाणे। नमस्कार, मी भारती सटवा सावटे। सासरचं नाव आहे माझं नाव सुनीता नारायण मी सध्या 2 मध्ये राहते। मी व्यवसायाचे पार्लर आहे। माझे मिस्टर 10-15 वर्ष झालं एक्सपायर झाले। मला 2 मुलं आहेत, एक मुलगी
कारण शैक्षणिक क्षेत्रामधून आम्ही कधीही रिटायर होत नाही, आम्हाला रिटायर झालं म्हणत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो स्नेह मेळावा आयोजित केला, कृतज्ञता मेळावा आयोजित केला, असे या कार्यक्रमाचे 2 भाग आहेत. स्नेह तुमचा तुम्हाला जपायचा आहे, आपल्याला जपायचा आहे, म्हणून आपण या कार्यक्रमाला स्नेह मेळावा म्हणू. आणि आमचा जो काही आदर सत्कार केला, जो काही बहुमान केला, सन्मान केला, त्या कार्यक्रमाला मी कृतज्ञता असं समजतो. वास्तविक पाहता विद्यार्थी आमच्या बरोबर असले आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये असलो किंवा ग्राउंड मध्ये उभं असलो तर मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला, आमच्या इतकं श्रीमंत आम्हीच असतो. कारण आम्ही सर्वजण नेहमी हे मानत आलेलो आहोत, शाळा हे मंदिर आहे, विद्यार्थी हे माझं दैवत आहे आणि आम्ही सर्व शिक्षक हे त्यांची पुजारी आहेत. पुजाऱ्यांनी जर आपलं काम नीट केलं आणि देव प्रसन्न झाला तुमच्या सगळ्यांकडे बघून तर मला ते वाटतंच. त्यामुळं आमची पूजा सफल झाली असं मी अगदी अंतःकरणापासून म्हणतो. विद्यार्थी जेव्हा अंतःकरणापासून आम्हाला धन्यवाद देतात, आमच्या समोर नतमस्तक होतात, आमच्याबद्दल 4 शब्द बोलतात, तेव्हा त्या दिवशी जेवढं नाही तरी चालतं एवढं आमचं बोलतं. तर ते नातं आणि आजचं नातं याच्यामध्ये बराच फरक होत गेला. आता त्यांनी सांगितलं की रांगडेसाठी येऊपर्यंत तुम्ही जरा गोंधळ घालत होते किंवा बडबड करत होते, ते आल्यावर शांत बसले. हे त्यावेळेचे संस्कार आहेत. आमच्या शिक्षकांनी जे संस्कार केलेले आहेत त्यावेळेचे येते आणि शिक्षक पण तसे त्यांचं आचरण ठेवीत होते. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु, मार्गदर्शक, मित्र आणि तत्वचिंतक. विद्यार्थी हे माझं भांडवल आहे. मी अभिमानाने का सांगतो, ज्या ज्या ठिकाणी मी ऑफिस मध्ये महाराष्ट्रभर जाईल त्या त्या ठिकाणी माझा एक तरी विद्यार्थी त्या ऑफिस मध्ये असतो आणि माझ्या कोणत्याही कामाला मला अडथळा आलेला नाही. हीच मोठी शिदोरी आहे. एसटी मध्ये लोणगुळत असताना दगडू सारखा कंडक्टर असेल तर चालती गाडी थांबवतो आणि माझे शिक्षक आले म्हणून ड्रायव्हरला सांगतो थांबा. अहो आम्ही कोण आहेत, आम्ही साधे शिक्षक आहोत, पण आम्ही तुमच्या प्रेरणेने परमेश्वरानं मला फार दिलं. मी एक सांगू शकतो की माझ्या या ठिकाणी बसलेले 85% विद्यार्थी नावानिशी माझ्या स्मरणात आहे. परमेश्वराने मला एक दिलेली देणगी आणि म्हणून चालतं बोलतं फिरतं हे असणार हे विद्यापीठ आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. याच्यापेक्षा आम्ही काहीच कमवलो नाही. हेच आमचं हे फार मोठं कमवलेलं आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम अटेंड केला या विद्यार्थी रांगोळीताई असतील, रांगोळीताईंच्या आई आपल्या ठिकाणी शिक्षिका होत्या, या सुनीता मराठे असतील, सर्व जास्त विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत. बबलू सारखा एक अतिशय सामान्य असताना गरीब असताना वार्ताहर, तेज वार्ताहर म्हणजे चालवतो. किती अभिमान आहे. सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत, मिलिटरी क्षेत्रामध्ये आहेत, या अनेक इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत, शिक्षक क्षेत्रामध्ये आहेत, ग्रामसेवक क्षेत्रामध्ये आहेत. सर्व एकही क्षेत्र, इव्हन ठाकळासारखा विद्यार्थी ड्रायव्हिंग ड्रायव्हर आहे, याच्यामध्ये आम्हाला फार मोठा अभिमान आहे.
सुखदुःखाचं सारण दत्तात्रयांचं नाव घेते स्नेह संमेलनाचं कारण. त्याला अशोक चक्राचे खून राजेंद्राचं नाव घेते वाखळीची सून. महादेवच्या पिंडीला फुलं येते वाकून अमृतरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मन राखून. किती मान लावतो अहो माझ्या बायको लावला असता नौकान गेला तिने लगेच एका मिनिटात घेतला असता. ती बोलली असती केळीचं पान टरटरा फाटतंय केळीचं पान टरटरा फाटतंय सासूबाच्या कार्ट्याकडे बघावं असं वाटतंय. असंच नका म्हणू दुसरं म्हणा. नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा. विनायक रावांचं नाव आहे ओठावरी पण प्रश्न पडतो उखाण्याचा. उखाण्याचा प्रश्न पडतोय म्हणून त्यांचं नाव घ्यायचा प्रश्न पडतो. वा वा ताईने पण आमचा मान राखला. झुंझुन जुन्यात बसले ज्ञानात काळी चोळी अंगात गुलाल रंगात जायफळ वटीत लवंगा मुठीत बसले दाटी साखर पान वाटीत तोडले सोगी कचेरलं उभी कचेरीचे किल्ल्या घेतल्या हाती वड्या खोल्या पांढर ताटात होतं भात तुपासारखा जोडा चंद्रभागीला पाण्याला कोणाची आई बापाची सोन कोणाची सासू सासऱ्याची राणी कोणाची राजा भरताची पुरी नाव घे सुखाचं हळदी कुंकाने भरले ताट. अर्जुन बसले पूजेला तसा मला 300 ताट. आता मी थोड्या वेळेचं थांबले ना त्याने झोपलंच असतं. अजिबात नाही उचलू नका असं नका करू अजिबात उचलू नका असं करायचं नाही. पडत गेले पण जे शेवटपर्यंत डोक्यात राहतील त्यात जास्त पकडणार. हो तुम्ही उड्या मारायच्यात गाणं लागलं ना नाचायचंय मी पण नाचणार आणि फुगा सोडून देणार. तुमचा कुठला आहे तुम्ही कुठला फोडायचा ज्यांचा आधी फुटेल सेकंड नाही हो ऐका रेकॉर्ड होते बरं त्याच्यात. हो बाकरी मसलाई देणार पाहू द्या नव्हे करा बाहेर. ओके बाई
ठेवा. डोक्यातून घालायची, पायातून काढायची, दुसऱ्या ताईकडे पास करायची.